मी मनीषा राणे आणि माझे मिस्टर जगदीश राणे यांच्याबरोबर मी या यात्रेला आले। ही यात्रा आम्हाला नवनाथ यात्रा म्हणजे काय असेल काय माहित नव्हतं, पण आमचे मित्र सुनील मरगज यांनी सांगितले आम्ही दोघं जातोय, मी आणि श्रुती, तर तुम्ही दोघं येताय का? तर मी म्हटलं ठीक आहे जाऊया। मी असंच ठरवलंय की आता कोणी आपल्याला कुठे ये म्हटलं तर सरळ निघून जायचं, पण माहित नव्हतं ही यात्रा कशी असेल काय असेल, आपल्याला जमेल नाही जमेल। पण मी इतकं सांगू शकते, म्हणजे अगदी 100% खात्रीने सांगू शकते की या तुम्ही नवनाथ यात्रेला आलात तर तुम्ही इतका आनंद आणि इतकं समाधान सोबत घेऊन जाल ना। ही यात्रा होता होता तुम्हाला 4-5 दिवसातच एकदम वेगळाच अनुभव येऊन जाईल, तुमचे विचार बदलतील। आणि इतकं म्हणजे आपण जे म्हणतो की काय आहे पैसा, पैसा आहे आयुष्य, म्हणजे काय आहे कर्म, काय काहीही नसतं। अक्षरशः परमेश्वराच्या पायाशी येऊन आपल्याला जे समाधान मिळतं ना ते इतर कोणत्याही गोष्टीत मिळत नाही, हे या यात्रेने मला सांगितलं। आणि तुम्ही स्वतःची गाडी घेऊन याल आणि जर अगदी आरामात म्हणाल की माझी स्वतःची गाडी आहे आणि मी सगळं दर्शन करेल, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त पद्धतीने जे संतोष दादांनी आम्हाला जे दर्शन घडवून दिलं, प्रत्येक मंदिरात जाऊन जो इतका निवांत वेळ देऊन यथासांग पूजा अर्चा करायला दिली आणि सगळ्यांना असं सामावून घेतलं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माझा आलेला भक्त इथे महत्वाचा आहे। इतक्या पद्धतीने सगळ्यांकडे त्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन याचं दर्शन झालं का, त्याचं दर्शन झालं का, हे प्रत्येक वेळेला त्यांनी जातीने लक्ष दिलं आणि प्रत्येकाला ते महत्व मिळालं, कोणी असं कशातूनही वगळला गेला नाही। हे इतकं छान पद्धतीने दर्शन त्यांनी घडवून आणलं ना की खरंच मी सांगते, तुम्ही याल तुम्हाला आनंद स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्याल ना तेव्हाच कळेल याची महती काय आहे। इतकं सुंदर दर्शन आम्हाला त्यांनी घडवून दिलं आणि खूप छान। आज आम्ही घरी जातोय, आज आमच्या कार्यक्रम यात्रेची सांगता आहे, शेवटचा दिवस आहे आमचा, पण आम्ही खूप छान आनंद आणि समाधान घेऊन जातोय। आणि आमचा हा ग्रुप पण सगळे आम्ही इतके येताना आम्ही सगळे अनोळखी होतो, अनेक विचार मनात होते, पण जाताना असं आम्ही एकमेका सांभाळून गेलो। इव्हन या संतोष दादांनी सुद्धा आम्हाला इतकं घरगुती हे दिलं ना, खाणं पिणं पण इतकं छान, सगळं सुंदर होतं की कुठेच काहीच कमी नाही वाटली। आणि त्या नवनाथांच्या यात्रेत आल्यामुळे ना आमचं कोणत्याच गोष्टीकडे दुसरं, आम्ही इतके एकाग्र होऊन या यात्रेतच राहिलो, म्हणजे आमची घरं सुद्धा आम्ही आमच्या घरी जाऊन उद्या आम्हाला काय करायचंय काय नाही हे सगळं विसरून गेलो। आज जे मिळतंय ते पदरात पाडून घेऊया आणि तो आनंद अनुभवूया, हेच लक्षात ठेवलं आम्ही आणि खूप छान पद्धतीने आमची यात्रा झाली।